खरं तर या आंदोलनाची सुरुवात करत असताना जसं आम्ही सगळे शेतकरी नेत्यांना एकत्रित आमंत्रित करून आपण याची एक मूठ बांधण्याचा प्रयत्न केला प्रामाणिकपणे. कारण नेते एकत्र झाले का शेतकरी एकत्र व्हायला सुरुवात होईल आणि मग ते नेते सगळे एकत्रित झाले, त्याची मूठ बांधली आणि कमी काळामध्ये या आंदोलनाची मोठी तयारी आपण केली. 150-200 सभा आपल्या झाल्या, 7 दिवसाचं अन्नत्याग झालं, पुन्हा पदयात्रा झाली, तेव्हा आंदोलन झालं, रक्तदान आंदोलन झालं आणि आता या टप्प्यामध्ये आपण पोहोचलो आहे. आपण ओबीसी नेत्यांना पण पत्र दिलं होतं, सगळ्यांना, प्रकाशजी आंबेडकरांना पण हे पत्र दिलं होतं, राजकीय पक्षांना पण आपण सगळ्यांना पत्र दिलं होतं. त्यापैकी काँग्रेसनं आपल्याला जाहीर पाठिंबा केला. काही काँग्रेसचे मंडळी कार्यकर्ते पण हजर होते, त्यांचे आभार मानलं पाहिजे. दुसरं राष्ट्रवादी शरद पवारची गट, ते पण पाठिंबा दिला. ते स्वतः मला वाटतंय अमरजी काळे आणि देशमुख हजर होते. आणि नंतर उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या तिकून जरी अधिकृत पाठिंबा नाही आला तरी उमेश पाटील खासदार साहेब ते सुद्धा आंदोलनात मला वाटतं हजर होते. आणि मग अशा सगळ्यांना देत असताना आपण जरांगे साहेब जेव्हा आले तेव्हा मागच्या आंदोलनात सुद्धा ते आले होते आणि त्यांचं एक वाक्य फार महत्वाचं आहे का, मी ओबीसी म्हणून नाही तर एक मराठा म्हणून नाही तर मी इथं शेतकरी म्हणून आलेलो आहो. हा फार मोठी गोष्ट आहे. आणि मला आता एका पत्रकारानं फोन केला, आता विचारलंय का तुम्ही आता तुमच्या आंदोलनाला वेगळी दिशा भेटणार का? म्हटलं बिलकुल भेटणार नाही. एखाद्या मोठ्या माणसाचा कार्यक्रम असला तर मग सगळेच विरोधक तिथं जाते का नाही जात, तेलबीत जातं, लग्नात जातं, मरणात जातं, मग तिथं अडचण येत नाही. सर्व पक्षाला यायला तर शेतकरी म्हणून सर्वजणांना एकत्र यायला काय पाहिजे, ते मोठे पण पाहिजे. जसा माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्या असताना सुद्धा, कमी अनुभव असताना सुद्धा हे सगळे शेतकरी नेते एकत्र आले का नाही आले ते त्यांचं मोठेपण आहे. हे श्रेय आमचं नाही तर ते सगळे नेते एकत्र आले म्हणून ते शक्य झालं. म्हणून लक्षात घ्या का हा मोठेपणा स्वीकारासाठी सुद्धा खऱ्या अर्थानं आम्ही पाहतोय कधी कधी कमीपणातून मोठेपण सिद्ध होत असतं आणि ते खरं तर जरांगे पाटील साहेबांनी तर दाखवलं आहे. आमच्या नेत्यांनी पण, अजितदादा नवले असेल, राजूजी शिट्टे असेल, वामनराव चटप असेल, तुमचे विजय जांभे असेल, तुमचे प्रकाशजी मोरे असेल, उपकर का आम्ही बरोबर असेल, आम्ही या नेत्यांचे कार्यकर्ते म्हणूनच राहिलो आहे. त्याच्यामुळे या मोठ्या नेत्यांसाठी एकदा आपण टाळ्या वाजवल्या. कारण जर या मुठबांधणीमध्ये हे एकत्र आले नसते तर हे शेतकरी नेते एकत्र दिसले नसते. या आंदोलनाचं सगळ्यात मोठं यश आहे. एका आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याला तुमची वज्रमुठ दिसेल आणि आत्महत्या करता करता तो थांबला तरी ते पुण्य आपल्या पदरी येणार आहे. म्हणून आंदोलनात काही गोष्टी नाही भेटल्या तर काही गोष्टी फार मोठ्या उभ्या राहत असतात, हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. एकदा ही वज्रमुठ उभी झाली का आता याच्यातून एक चांगलं भविष्य शेतकऱ्याच्या आंदोलनाचं निश्चितच उभं राहील, ह्या सुद्धा त्याच्यातून अपेक्षा आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.